तुमचे आरती रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण तांदळाची झटपट होणारी खीर बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, ते 2 तास भिजत ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर वेलची घेतलेली आणि 7 ते 8 तुपाचे चमचे, परत साखर 1 वाटी, खोबरं आणि बदाम, काजू, मनुके असे हे सगळं घेतलेलं आहे साहित्य। आता आपण प्रथम तांदूळ बारीक करून घेऊ, एकदम पूर्णपणे पेस्ट तयार करून घेऊ। आता ही तांदळाची पेस्ट तयार आहे। आपण इथे 1 तांब्यावर पाणी टोपामध्ये गरम करण्यासाठी ठेवले। त्याच्यामध्ये आपण आता तूप टाकणार आहे। पहिलं तूप टाकून झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण खोबरं थोडं टाकणार आहे। खोबरं बरोबर बदाम, मनुके वगैरे टाकून घेऊ आणि पाणी उकळायची वाट बघू। आता पाणी उकळलंय, आपण गॅस बारीक करून घ्यायचा, जरा एकदम मंद गॅस करायचा आणि त्याच्यात ही पेस्ट हळूहळू सोडायची। असं ढवळत राहायचं जेणेकरून गाठी होणार नाही। सतत असं ढवळत राहायचं आणि थोडासा नॉर्मल थोडा गॅस वाढवायचा। आपण साखर टाकून घेऊ याच्यामध्ये आणि दूध सुद्धा टाकून घेऊ। दूध आपण ज्या तांदळाची वाटी घेतलेली आहे त्याच वाटीनं आपण 3 वाट्या दूध घेणार आहोत। साखर टाकून घेऊया, आवडीनुसार घ्या साखर। ज्यांना खूप गोड लागतं त्यांनी जास्त घ्या, ज्यांना कमी लागतं त्यांनी थोडी कमी घ्या साखर। टाकून घेऊ 1 वाटी, असं ढवळत राहायचं सारखं। अशा 3 वाटी दुधाच्या वाटी छान ढवळत राहायचं, चांगली उकळी येते एकजीव होईपर्यंत। पूर्णपणे छान उकळल्यावर आपण लास्टला वेलची पूड उकळली आणि थोडीशी नॉर्मली घट्ट व्हायला लागली, त्याचा अर्थ आपली खीर झालेली आहे। आता ह्या वेळेस आपण वेलची टाकून घेणार आहोत आणि खाल्ली तरी चालेल खीर। एकजीव करून घ्यायची वेलची आणि वाटीत काढून घ्यायची खीर मस्तपैकी। आता आपण खीर वाटीत काढून घेऊया, मस्त झालेली आहे खीर, खूपच छान। कशी वाटली खीर माझी? ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।